आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत. आज रविवार आहे आणि मी आत्ता इथं बीचवरती आलो आहे थोड्या वेळ. सकाळी सकाळी म्हणलं थोडा वेळ चालून येऊयात, कारण रात्री थोडंसं लेट झालं झोपायला. गप्पा मारत बसलो होतो आम्ही इथं बीचवरती. आणि आत्ता मी सकाळी सकाळी बीचवरती आलो आहे आणि खूप असं सुंदर असे लोक आलेले तिथे. आणि इथे तुम्ही आत्ता बघू शकता इथे समुद्र, की हे बघा माझ्या मागे सगळा असा अथांग पसरलेला समुद्र आहे आणि खूप सारे लोक इकडे आलेले आहेत. हे बघा. तर आज आम्ही दुपारनंतर इथून निघणार आहोत, चेकआउट करणार आहोत हॉटेलमधून आणि आम्ही आता आमच्या घरी जाणार आहोत. तर बघूयात थोड्या वेळ आम्ही इथं आता फोटो वगैरे काढू इथले सीनचे आणि त्याच्यानंतर थोडंफार खाऊन आम्ही इथून दुपारी 12-1 वाजता निघू. तर चला, तर मग काय तुम्ही काय काय बघायला मिळते आज ते तुम्हाला दाखवतो. आज शेवटचा दिवस आहे, तर बघू काय काय बघायला मिळते. चला. आता दुपारच्या 12:30 वाजलेले आहेत. आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करतो आहे. आत्ता आमचा नाश्ता पोहे आणि उकडीचे मोदक वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही इथून निघू. पण त्या निघायच्या आधी या हॉटेलबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. हे हॉटेल अतिशय प्रशस्त आहे आणि हे हॉटेल काळेपडळ हडपसर येथील आमचे मित्र विशालदादा परदेशी यांचं आहे. ह्या हॉटेलबद्दल सांगायचं तर हे हॉटेल खूप प्रशस्त आहेत. या हॉटेलमध्ये टोटल 40 रूम्स आहेत आणि प्रत्येक रूममध्ये TV, AC आणि गरम पाण्याची सोय आणि रूम्सचे बेड्स वगैरे इतके क्लीन्स असतात. काल आल्यापासून ह्या हॉटेलमध्ये आम्ही समुद्रात जाऊन आल्यानंतर रूममध्ये आल्यानंतर सगळी माती वगैरे व्हायची, पण ते इथले जे कर्मचारी आहेत अतिशय मदत करणारे आहेत आणि ते प्रत्येक वेळेस येऊन हॉटेलमधील आमची रूम्स सगळे क्लीन वगैरे करून देतात आणि खूप सहकार्य करतात. तर खूप सुंदर हॉटेल आहे आणि हे एकदम बीचच्या जवळ आहे. ह्या हॉटेलचं नाव आचल रिसॉर्ट आहे आणि आमचेच मित्र हडपसर काळेपडळ येथील विशालदादा परदेशी यांचं हे हॉटेल आहे. ते स्वतः आज इथे आहेत आणि खूप स्वस्त आहे. ह्या हॉटेलमध्ये आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथलं जेवण अतिशय सुंदर होतं. मंदार, जेवण कसं होतं? जेवण मस्त आहे, खूप मस्त जेवण आहे. बनवणारे काका पण खूप छान जेवण बनवतात आणि खूप टेस्टी जेवण आहे. सगळं सी फूड्स आणि चिकन. ॲक्च्युली ते येऊन मासे खायचे असतात, पण इथं चिकन जी भाजी बनवतात ना त्याला इतकी छान टेस्ट आहे ना. तर मी एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही एकदा येऊन इथे मस्त व्हिजिट द्या आणि पहा तुम्ही एकदा. आणि हे हॉटेल सांगायचं झालं तर हे बघा माझ्या मागे लगेच समुद्र आहे. एक 2-2च मिनिटाच्या अंतरावरती हा समुद्र आहे आणि लगेच आपण इथून चालत चालत जाऊन समुद्रावरती जाऊ शकतो. तर मुरुड बीच आहे, दापोली मुरुड बीच, जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि इथूनच हारणे बंदर 3 किलोमीटर आहे, जिथे आपण सकाळी मासे वगैरे घेऊन येता आणि इथं बनवायला देऊ शकता. तर चला, आता आम्ही निघतोय पुण्याला. आता आम्ही जाता जाता महाबळेश्वर मार्गे प्रतापगडला थोड्या वेळ थांबणार आहे आणि प्रतापगडवरून डायरेक्ट महाबळेश्वरवरून आम्ही हडपसरला जाणार आहे. तर चला मग आता आम्ही निघतोय. बाय बाय मंदार. बाय बाय. आम्ही आता इथं उमरेच्या गावाची इथं आहोत आणि एका ठिकाणी आर्या हॉटेलचं आहे, तिथे जेवायला थांबलो. तर आता इथं आम्ही आता चिकन वडे आणि सोलकढी सांगितलेली आणि इथं जेवण करून आम्ही आता प्रतापगडावरती जाणार आहे आणि बघूयात आता जेवण कसं आहे. मी तुम्हाला दाखवतो जेवण कसं आहे ते. आता जेवण येईल, जेवण आल्यावरती दाखवतो. आता कोंबडी वडे आलेले आहेत. आता आम्ही जेवणार आहे. तुम्हाला सांगतो जेवणाची टेस्ट कशी आहे. कर ना तू पण ट्राय कर. मस्त आहे टेस्ट. कर ना ट्राय. करू हो, घ्या ना, घ्या. मस्त टेस्ट आहे. वाड्याचं तोडल्याचा आवाज येतो आणि मामीसारखं आहे, पिवळे घे ना. रश्यात का नुसतं घे ना. पटपट दे रे.
आम्ही पुढे राहतो तुमच्या 6 नंबर हा आम्ही प्रतापगडच्या पायथ्यापासून चाललोय. असं ऍडजस्ट करूनच बसलं पाहिजे. इथे हा प्रतापगड आपल्याला वरती दिसत आहे, उंच टोक. हा सर्व रोड प्रतापगडच्या पायथ्याशीच आहे. आणि आता प्रतापगड किल्ला बघण्यासाठी आम्ही खूप इच्छुक आहोत. जिथे आपल्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आता तुम्ही सगळेजण प्रतापगडला पहिलेच चाललेत का? नाही, मी तर फर्स्ट टाइम चाललोय. मला प्रतापगड बघायचा होता म्हणून. चला बघूयात आपण. द्वारातून आतमध्ये एंट्री करतोय आणि
आंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाबरोबर झालेल्या युद्धात 1659 साली अफजल खानाचे 600 सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले. बघा ही पराक्रमी तलवार आहे. जे आपले आंबीरराव मोहिते त्यांनी 600 सैनिक ह्या तलवारीने अफजल खानाचे मारलेले आहेत. आता आम्ही वरच्या ठिकाणी चाललो आहे. आता आपण भवानी मातेचं मंदिर आणि सरसेनापती आंबीरराव मोहिते यांची अशी तलवार बघितली ज्या तलवारीने 600 अफजल खानाचे सैनिक ठार मारले 1659 या युद्धात. किती पराक्रमी असतील ती त्यावेळेसची माणसं, जे एक एकटा माणूस 600 गनिमांना मारत होता. आणि जेव्हा असं काही आपण बघतो त्यावेळेस एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगामध्ये संचारते. खरंच खूप मानावं लागेल आपल्याला महाराजांना. बघा शिवाजी महाराजांच्या मूर्ती. हो हे बघा एक नंबर. चला हे बघा हनुमानाचं मंदिर. हनुमान किल्ले प्रतापगड यांच्यातील फरशीचे काम तारा राजा राणी साहेब महाराज सातारा यांच्यातर्फे करण्यात आलेले. हे बघा. चला एक नंबर. मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा 8वे शिवाजी राजा आज वंदितो तुम्हा शिवराया राहू दे कृपेची छाया 8वे शिवाजी राजा आज सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है. जंब पर राघवसु अंब पर रावण से अंब पर रघुकुल राज है. बारी बाह पर शंभुर की नाह पर जो सहस्र बाह पर राम विजयराज है. आता इथे एक कडा आहे, त्या कड्यावरून आम्ही वरती चाललोय. बघूयात आता इथं वरती काय आहे. इथे 2 ठिकाणी इतका स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे हा. हे बघा अतिशय मेंटेन ठेवलेला आहे हा. सगळीकडं हिरवीगार झाडी आहेत आणि खूप शांतता आणि हिरवगार आहे आणि सावली पण आहे. आणि इथून आता मी वर चाललोय. बघूयात काय आहे खाली पलीकडे. हे बघा इकडे एक वरती जायला इकडे एक रोड आहे, इकडून पण आणि ह्या पण पायऱ्यांनी आपण वर जाऊ शकतो. बघूयात आता पलीकडं. ओ माय गॉड, हे बघा अतिशय जबरदस्त असं इथे फुलदरी आहेत. हे बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते का नाही माहीत नाही, पण खूप खूप खोल आहे. खूप अक्षरशः आमचे पाय थरथर कापतात ते बघूनच. खूप वरती आलोय आम्ही. एवढाच विचार करतोय मी आता की हे बांधलं कसं असेल. हे बघा आणि तिकडे गेला त्यावेळेस ह्या साईडच्या खाली काय काय ते स्पष्ट दिसत असेल. म्हणजे ज्यावेळेस ते म्हणजे अफजल खानाची जी छावणी होती त्या लोक जे होते ना ते खाली असतील त्यावेळेस ते खाली होते. त्यावेळेस वरून गडावरून जे आपले मावळे बघत असतील ते तिथं छावणीत जिथं जिथं किती लांब आहे, किती स्पष्ट दिसतंय, किती खाली आहे, पण म्हणजे एकदम सपशेल दिसत असेल.
आणि खालच्या वर बघायची. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज वरून खाली बघायचे त्यावेळेस अफजल खानाची छावणी स्पष्ट दिसायची. आणि अफजल खान ज्यावेळेस वर बघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यावरती मनाची तयारी होती. म्हणजे किती. आता आम्ही प्रतापगडावरती छास आणि लस्सी प्यायला थांबलेलो आहे. छास हे जे तुम्हाला दिसतंय या काचेच्या ग्लासमध्ये ते छास आहे आणि ही लस्सी आहे. असा व्ह्यू आहे इकडून. त्या मावशींनी तर आम्हाला हे असं खूप भारी अशी लस्सी आणि छास करून दिलेला आहे. सिद्धू कसं आहे? प्रोसेस चालू है. भाकरी एक नंबर. बताते हैं आपको जल्दी. देख के तो बहुत अच्छा लग रहा है. हॉटेल आई साहेब. आत्ताच आमचं जेवण झालं. सासवड येथे आईसाहेब हॉटेल. आम्ही आता जवळजवळ घराच्या इथे पोचलेलोच आहे. आम्ही फ्रायडेला निघलो होतो कोकणात आणि 2 दिवस आम्ही मुरुड बीचवरती घालवले. खूप मजा केली, एन्जॉय केलं. हा बघा आमचा सिद्धू. हे बघा सगळे. कशी झाली ट्रिप? हा मजा आली ना. हा लवकरच तुमच्या जवळ तुमच्यापर्यंत भेटूया. पुढच्या ट्रिपला भेटूयात. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटेचं बटन दाबा. बाय बाय.